मी ॲक्च्युअली कॅमेऱ्यात पण बघत नाही, खाली बघत बघत चाललंय. एक नंबर एक नंबर. येतात सगळे दुकान. तिकडचे झाडं दिसत नाही आता. हो मगाशी दिसत होते, आता इकडं पण तसं. अरे ते बघ काय कुठे कुठे काय 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 कोंडा काय ना कोंडा कुठे कुठे तिकडे बघ डिटेक्ट डिटेक्ट डिंग. कात टाकली अंडा कोंड्यानी काट टाकली इकडं हे बा. ओ बाबो बच्चो, झुप झुप झुप. कॅच यू आय एम अ सुपरमॅन, लेट्स गो. वू. छोटासा धबधबा आहे, असं काळ्या डोंगरात काळ्या पांढऱ्या रंगाची रेस मारल्यासारखं दिसतोय तो. खूप छान वाटतंय. हे बघा काही जीवन में ये नहीं देखा तो क्या देखा. कडक. चला. हॅलो 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 गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अवर व्लॉग. गाईज आजच्या व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि काहीच आता काय बोलू तेच समजत नाही, म्हणजे गुड मॉर्निंग बोलू की गुड नाईट बोलू की गुड इव्हिनिंग बोलू. कारण की आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 3 वाजून अराऊंड 8-9 मिनटं. एवढा रात्रीच्या आम्ही निघतोय भीमाशंकरला. खूप एक्सायटेड आहे. थंबनेल टायटल तुम्हाला समजलं असेल. आणि आपल्यासोबत जॉईन करतो आपला दादूस. सो किती वाजता निघायचं आपल्याला सांग जरा. आपल्याला 3:30 वाजता इकडून निघायचं आहे. मग नंतर अराउंड 4:30 वाजता आपली ट्रेन आहे वाटतं. आणि बघू आता तिकडून कसं काय होतंय आता. सो खूप एक्सायटेड आहे आणि प्रिपरेशन आधीच करून ठेवलं आहे. म्हणजे इथं बॅगा वगैरे ही दादूची आणि माझी छोट्या छोट्याच बॅगा घेतो आहे यावेळी, मोठ्या वगैरे तिकडं नको. खूप मजा आहे रे. आणि मेन गोष्ट आम्ही झोपलोच नाही, रात्रभर जागा होतो. आता एवढंसं काय झोपणार. 12 वाजता याने पिक्चर लावलेला कुठला, डेडपूल आणि वुल्वरीनचा पिक्चर लावलेला, तोच बघत बसलेलो रात्रभर. मग त्यामुळे झोप का भेटली नाही. मग आता आंघोळ वगैरे केली पटापट. आणि आता आपण इथला मॉन्स्टर तुम्हाला दाखवतो, त्या पिऊया आणि मग डायरेक्ट निघूया आपल्या प्रवासाला. लेट्स गो. गाईज हे बघा आपले मॉन्स्टर. बघा इथं आपला मॉन्स्टर दाखव. चला आता पिऊन बघूया. तेच तर माहित नाही. ॲक्च्युली गाईज मॉन्स्टर जो आहे ना, व्हाईटवाला घेणार होतो. हा बोलतो ब्लॅकवाला घेऊ. ब्लॅकवाला एकदम ओजी आहे, जो आता कोण मागवत नाही आता. कारण की व्हाईटवाला कशा बहुतेक सगळे मागवतात. सो ब्लॅकवाला घेतला. कसा वाटला? छान छान चांगला आहे. मस्त होत मस्त होत. काहीतरी वेगळं. नेहमी वाईट आपण पितो, तर आज ब्लॅक पियालो जरा. पण खरं सांगू ना, ह्याच्या आतमध्ये ना, असं मॉन्स्टरच्या आतमध्ये ना रिओ लिहायला पाहिजे होतं असं. कारण की सेम रिओची टेस्ट आहे, काहीच नाही फरक. मी तर असं कोणी असं डोळे झाकून मला दिला ना, मी बोलेल रिओ आहे, मॉन्स्टर नाही आहे. खरंच आहे मॉन्स्टर. पैसे मॉन्स्टरचे आहेत. रिओचे नाही. रिओ 50ला आहे, हा 128ला आहे. पण टेस्ट सेम रिओ सारखी. आता एनर्जी माहित नाही काय आहे काय नाही, कारण की अजून तर झोप उडायला पाहिजे होती, पण झोप येते अजून मला. आपण रात्रभर झोपलो नाहीये. तरी पण मला याच्यावर जरा असं वाटतं का झोप उडायला पाहिजे होती. बघूया पचल्यानंतर समजेल. बघू. ओके गाईज, फायनली निघालेलो आहे. खतरनाक वातावरण तर नाही अजून. सॉरी काय बडबडतोय, झोप न झाली ना. ॲक्च्युली थंडी बिंडी काय नाही. आणि आता सीन असं आहे की आपल्याला जायचं गोपाळनगरला, आपल्या समोरच्या एरियात. तिकडे आहे आपला राजेंद्र. आणि आपल्यासोबत आज सॉरी तू सांगायला विसरलो, बिग बुल. मला वाटलं रेडबुलची गाडी आहे. हां बिग बुल लिहिला मागं, मला वाटलं रेडबुलची गाडी आहे. मागं बघ.
मला वाटलं रेडबुलची गाडी आहे. तेच बोलतो मॉन्स्टर पिला रेडबुलची गाडी आली. बाकी आपल्यासोबत आहेत आज राजा राजन दादा, सारंग, आपला दादूस आणि मी. तो आपण सगळेजण जाणार आहे आणि भरपूर जण अजून. तो त्यांची आवडली मित्र परिवार वगैरे आलेले. दुसरा कोकणाला आहे राजन दादा, माझी वाट बघतोय होता, त्याला पण चालू झालंय ब्रो. राजन दादा, हे राजन दादा ऐका, इथं राजा दादा, इथं सारंग आणि यो आता निघालो, सगळे आले. इथं कर्जतला पोचलोय, ढगावा एकदम सरला. ट्रेन पण आलेले. राजा राजन दादा हे भाऊ बसलेत. इथं आपला दादूस, सारांश. यो व्ह्यू बघा एकदा, एक नंबर. हे बघा इथं अजून पोरं जॉईन केलेत आपल्याला. आमची सखूबाई. चहा आणि हे बघा इथं काठीविटी घेऊन डायरेक्ट फुल ट्रेकिंगच्या मोड मध्ये. अरे इकडं अर्धी जण आहेत. गाईस तर आता ट्रेकिंगला सुरू केले. काय नको नको आता काय हे नाही. आणि एकदा व्ह्यू बघा तुम्ही, हे बघा झूम करून दाखवतो. खरी मजा तर आत्ता आहे. 1 2 3 एक नंबर. अरे 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 चालू आहे आपला, हळूहळू चालतोय. आणि कसं आहे, हे जे व्हिडिओज आहेत ना, हे मी आता प्रो मोडमधनं पण काढतो व्हिडिओ. आणि टेन्शन नाही आपल्याला. आता ॲक्च्युली आम्ही ना येताना रेनकोट आम्ही विसरलेलो, म्हणजे ॲक्च्युली घेतलाच नाही. एक कुठे ठेवणार असा राजनदाने घेतलेला. आणि इकडं आलो तर इकडं 150 रुपयाला एक रेनकोट आहे. सो मी पण एक घेतला. आता तो आहे सारांशकडं. भारी फोटो वगैरे चालू आहे तिथं. व्ह्यू एक नंबर आहे. आता चाललो आहे पुढं. अर्धे मेंबर पुढे आहेत, अर्धे मेंबर मागं आहेत आणि आम्ही मध्ये आहेत. जेव्हा पण आम्ही कुठे जातो मध्येच असतो. सो आता चला लेट्स गो. जर पाऊस आला तर वाट लागेल. हळूहळू चालू आला आहे. तर सारांशकडे 2 रेनकोट, राजेंद्र आणि माझा पण समोरच आहेत तसे, पण भिजू. रेनकोटचा फायदा नाही होणार. मग चला पटापट निघूया. हे बघा सगळी मागं. अरे इधर से ही तो हवा येते चांगली, तरी वातावरण मस्त आहे. पाऊस नाही काय नाही, चिल एकदम.
चाललं आपलं हलू व्ह्यू बाकी बादशाह एक नंबर आहे. तेव्हा काय आवाज आहे ना कोणी केला बघा व्ह्यू बघा व्ह्यू कसं आहे. पाऊस नाही पडत ना, गरम जास्त होतोय. दादा पण तेच बोलला, आरामात जावा, सावकाश जावा, काय गडबड ना करू, टेन्शन नाही. मस्त व्ह्यू आहे. मी ॲक्च्युली कॅमेऱ्यात पण बघत नाही, खाली बघत चाललंय. एक नंबर हे बघा, एकच नंबर, खूप भारी. एक नंबर. गणपती मंदिर तिथं पोचलो आता फायनली. दादूस, सारांश, बाकीचे कुठे आहेत रे? ते बघा तिकडं पण आहेत. ते आता अर्धी जण बाहेर राहिलेत, म्हणजे मागं, त्यांच्याबद्दलच बोलतात ते. पालखी जमत आहे स्टेट बाय स्टेट. धुका येत आहेत. आता हो, एक मिनिट. हां बोल. आता 4 फुटाच्या पुढं कोण दिसणार नाही, सोबत राहा. आणि बेकार आता सीन झालं एकदम. हळूहळू सगळं काम हळूहळू येतात सगळे धुका. तेव्हा तिकडचे झाडं दिसत नाही आता. हो, मगाशी दिसत आहे, आता इकडं पण तसंच होणार आहे. हा शप्पथ बेकार आहे. आता मी पण दिसणार नाही. बघू चल बघू. बघा कसला व्ह्यू. काय बोलतो? गरम जाम होतंय ना. गरम होतोय, काय करतो. क्लोज आलाय. चला चल. कॅमेरा मी असंच पकडलाय, डायरेक्ट आता व्हिडिओ चालू आहे. थोडी कसं आहे, जास्त शूट करता येणार नाही आपल्याला, कारण की रस्ते असे आहेत ना एकदम खतरनाक आहेत. सो चला लेट्स गो, नंतर भेटू. हे बघा एक नंबर आहे. राजनदा पैसे घेतात म्हणून वाईल्ड लाईफचे पावती भरलेली हो. आहे, पैसे भरले. बाकी एक नंबर धुका. आणि ह्याचा हा भाई दुसऱ्यांदा आला, आधीच सांगतोय, ह्याचा दुसरा एक्सपिरियन्स आहे. हे पुढे दिसतच नाही रस्ता काय आहे. हो भाऊ, तुम्ही किती आले? माझं पाचवी ट्रिप आहे. हा का. इकडून ॲक्च्युली 2 घाट जातात, एक गणेश घाट आणि एक शिर्डी घाट. शिर्डी घाट सध्या बंद आहे, नाही तर मला जमणार पण नाही, खरी गोष्ट आहे. मलाच नाही जमलं. हां किंवा भाई एकदा गणेश घाटावरनं आपला शिर्डी घाटावरनं गेलेला. तुम्ही किती वेळा गेलेला? मी 2 वेळा शिर्डी घाटावरून गेलो, हां 2 वेळा गणेश घाटून, आता 3रा गणेश घाट, म्हणजे टोटल 3 गणेश घाट. 5वी भीमाशंकरची ट्रेकिंग केलं. आणि वाह. आता खरी मजा पुढे येणार आहे. हां काय. आता प्रॉपर फॉरेस्ट चालू झालेलं, प्रॉपर जंगल. हो हो ना. आता कंटिन्यू व्हिडिओ चालू. भाई मला समजत नाही आता, एवढा भारी वातावरण आहे ना, एवढा भारी धुकं आईच्या गावात. चष्मा काढून अजून भारी वाटतं. चष्म्यात ते पूर्ण हे झालंय.
हे बघा एकच नंबर. हा कुठली ती अवतारची दुनिया वाटते थोडीफार किंवा जंगल बुक. भारी भारी. पूर्ण जंगल ना. हा बघा इकडे शेकरू भेटेल ना दिसायला. मी बोलू काय? बोल की. चालू आहे काय? बोल बोल. भारीत भारी हम्म. मारली आणि मारी. वा वा. आता झाली पंढरीची वारी. अरे आता महादेवाची वारी. एक नंबर. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव शब्दाचाच एकदम पॉवर आहे. आणि इकडं आलो अजून भारी वाटतो काय खरंच मला. म्हणजे मी ब्लॉग भरपूर बघितलेले भीमाशंकरचे. हा जाऊन आलेला. हा बोलतो प्रत्येकाने आयुष्यात एकदा ते जायला पाहिजे. थांबत राहा उतारे जरा नंतर भेटू. दर्शन. आणि भावांनो जर कोणी येत असेल ना शिर्डी घाट आता मी बोललो बंद आहे. नंतर इन फ्युचर चालू करतील नाही करतील माहीत नाही. गणेश घाटावर नाही असेल शूज घाला थँकी. आणि ग्रिप चांगली पाहिजे शूज. आता माझे जरी स्लिप होतात थोडेफार बट ठीक आहे. हां सोल नरम पाहिजे बुटांची. आणि मी तर बोलतोय जो कोणी येत असेल ना घ्या बाई मोबाईल जो कुठला असेल तो ब्लॉग बनवा तुम्ही पण एक नंबर आहे. भलेही तो ब्लॉग तुम्ही अपलोड न करू पण एक आठवण म्हणून तुमच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ राहतील. कारण की हा जो निसर्ग आहे प्रत्येकाने अनुभवला पाहिजे. एक नंबर लोकेशन आहे. एक नंबर. आणि आपला जो राजा होता ना ज्याने आपल्याला आणलं इथं तो स्वतः 12-13 वेळा आला इथं. तो पहिल्यापासून ट्रेक करतोय. त्याच्या अगोदर पण भरपूर केलं त्याने. ह्यासोबतच तो आलता एकदा. त्याला किती वर्ष आली? पण दरवर्षी येतो तो. हां तो दरवर्षी येतो. पण तुम्ही कुठल्या वर्षी गेलतात? मी 2017-18 ला गेलो. 17-18 8-9 वर्ष आले म्हणजे. हे बघा इथं मस्तपैकी असं पाणी वगैरे. तू काय व्हिडिओ बसवतोय? अरे बरे वाटतात पाय गार होतात. असं आहे काय? हां रे मग आईला लय थंडगार आहे पाणी. सही आहे सही आहे. पण बुटं थोडी जड पण होतात बट ठीक आहे. तसे आता धुकं वगैरे कमी झाले तुम्हाला दिसत असतील. आणि आमच्यातला सर्वात फास्ट सर्वात पुढं ह्यो कुंफू. हे बघा वू वू. आलो दादू साई तू होता म्हणून आलो. पण श्रावणी सोमवारी गर्दी भरपूर असते. मला माहिती आहे तुम्ही दोघं कॉन्टेंट देणार काय ना काय करणार मजाक मस्ती. पण मजा येते का पोरांना. मी दरवर्षी पोरांना घेऊन जातो. सो बरं आहे. बाकी आता काय टेन्शन नाही. एकदम मस्त आहे रस्ता. आणि हवा एवढी भारी आहे ना एवढा वरती आलो. आणि कोणतरी आता बोलून गेला म्हणजे आता मला काय अंदाज नाही. हां अर्धा रस्ता झालाय बहुतेक असे बोलतात. काय बोलतो? हो आता येतील ना वरती येतील. आपण जिथं मागं होतो ना तिकडून समोरून यायला पाहिजे होते दुसरं. काय व्ह्यू आला असता एक नंबर. काय माहीत. आपण वरती जाऊया जेवढं असेल. आपण वरती पोचूया. ह्यांना कॉल करून नंतर बघू. हो आणि ऐक आहेत कुठले रस्ते असे आहेत त्याच्यातून हात लावा लागतो खाली. एक नंबर. ब्लॉग बघा भरपूर मोठा आहे. प्लीज एंडपर्यंत बघा खूप भारी होईल. आणि लाईक करा शेअर करा. नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. गणपती पण जवळ येत आहेत. मागचाच ब्लॉग गणपतीचा होता. खूप भारी मजा येणार आहे. सरप्राईज पण आहे एक तुमच्यासाठी.
ते ॲक्च्युली मी 4-5 महिने दाखला घेतलेली वस्तू, बट ती मी विचार करतो गणपतीला रिव्हील करायची. सो ते गणपतीत दाखवेन मी. बाकी आता पुढे जाऊया. आत्ता मला एक नंबर रिव्ह्यू आहे. ॲक्च्युली मध्ये मध्ये मी कॅमेरा पण ऑफ करतो आहे. सो भारी भारी सीन पण राहून जातात, बट जेवढं दाखवतो ना, हां एक नंबर धबधबा, एक नंबर. झूम होणार नाही एवढा, कारण की झाडं भरपूर आहेत म्हणून दिसणार नाही. आता जास्त भारी मजा आहे काय. मस्त, एक नंबर. हस इथं मस्तपैकी पाणी वगैरे. 6-7 काय बघा कशी मस्त मजा चालू आहे. इथं भाऊंनी नाश्ता आणलाय, डांगराच्या पुऱ्या आईने बनवून दिल्यात. एक नंबर. तुम्ही पण खावा या खायला. खुशीत जर हे तुम्हाला खायला भेटतंय तर तुम्ही खूप नशीबवान आहात. हो, आणि खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून. आणि त्याचा पूर्ण श्रेय भाऊंना जात आहे. हो, एक नंबर, एक नंबर. बिस्किटांमध्ये काय मतलब नाही, जेव्हा हे मेन हे मेन आहे, एक नंबर. धन्यवाद धन्यवाद. वर दाखव. थँक्यू थँक्यू. रील वगैरे शूट केले, म्हणजे असं स्टोरी वगैरे टाकायला. बुमरँग बुमरँग बुमरँग. 6-7. अरे 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 थांब ना, परत परत ते नाही आलंय. अरे हे कसं आहे, यायला टाइम लागतोय, हळूहळू येत आहेत. काय चाललंय काय माहिती नाही. त्याची कशी पोरं फोटोशूट वगैरे पण चालू आहे. आणि आमचा मस्त. आणि आता पाण्याला हलका हलका फोर्स वाढत चालला आहे ना, हलका हलका. आणि धुकं पण येत चालले होतं हळूहळू वरती. सो वरती असतील ना अजून धुकं. हे बघा इथं अजून मस्त व्ह्यू येतोय. सो आता तिकडेच जायचं का आपल्याला. मग चला आता तिकडे जाऊया. अरे भाई यो खतरनाक आहे. अरे काय आहे तू कवांच्या वरती थांबल्या. हॅलो ये लवकर. पाठव आपला. हॅलो अरे ते बघ काय कुठे कुठे काय 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 एनाकोंडा बघ एनाकोंडा. कुठे कुठे. तिकडे बघ तिकडे. हा रे हो रे, एनाकोंडा. बघा एनाकोंडा. खतरनाक खतरनाक. बोल काय. चला चला त्याला आलोच्या पहिले आपण इकडे आलो. चला चला चला. आईच्या गावात ऍक्च्युली तिकडे काय नव्हता, झाडाची फक्त फांदी होती हा का. आणि आम्ही असं मी कात टाकली डिटेक्ट डिटेक्ट डिंग. मी कात टाकली अंडाकोंड्यानी काट टाकली इकडं. हे बा ओ बाबो, बेकार काम आहे. बाकी आणि असंच आयला जेवण नाही भेटला. त्याचा मामाचा पोऱ्या उपास मार चालू आहे. उपवास चालू आहे, उपवास. ए भाई नको नको नको, रिस्क नको. काही ॲक्च्युली ना असंच राजूंदाला बोललो, असं असं करूया कॉन्टेंट शूट, ठीक आहे. आणि ही रील अपलोड करतो मी इंस्टावर जर चांगली वाटली तर. बाकी असंच आम्ही मजाकमध्ये कॉन्टेंट शूट करत होतो. कॉन्टेंट वगैरे शूट झाला, मागून एक पोरगा आला, त्याला खरंच वाटलं आहे एनाकोंडा आहे. तो आला भाई बघायला, कुठे कुठे कुठे. बेकार सीन. हे बघा एक नंबर. बच्चो हे बघा इथं रेनकोट वगैरे काढत घेतला डायरेक्ट. एनाकोंडा आहे का कुठं. पुढे भेटेल भेटेल अंडाकोंडा पण भेटेल. सांग कर. झुप झुप झुप. कॅच यू आय एम अ सुपरमॅन. लेट्स गो. वू झुप 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 झुप. हे बघा ही असते मजा. हा ही असते मजा खरी. आम्ही चौघच आहेत, फुल एन्जॉय करतोय.
असं ए सावकाश सावकाश भाऊ सावकाश. तिकडे कसं शेवळ आहेत आईच्या गावात. याची वाट लागली रे, काढला आणि पाऊस याची वाट लागली रे. बेकार पाऊस आला बेकार. कव्हर लावला माझ्या मोबाईलला तरी रिस्क आहे थोडीशी. केस ओली काढणार मी तर करू नको, राहू दे घालतो आईच्या गावात. चला पुढे भेटूया. ए भाई घातला घातला आणि परत घातला. परत पाऊस आला. ए बाबा बाबा घाई बघा घाई बघा. गंगाधर अरे चष्मा तर काढ. उलटा आहे उलटा आहे. बरोबर आहे ना? वाव लगा लगा. हे बघा गंगाधर बनायला थोडा टाइम लागतोय. अति घाई संकटात जाई. हे असं आहे. झुप. आता काय झाला, आता स्पायडरमॅन झाला. कोण बोलेल गंगाधरच शक्तिमान आहे. आता स्पायडरमॅन झाला यो. काय जाळी फेक जाळी फेक मोबाईल पडेल. जाळी फेक. झुप. असं आहे. तुम्ही बोला असाल इथं हा शूट कसा काय करतोय एवढा. आईच्या गावात मगाशी केला ना ह्यांनी शूट, आत्ता कसं काय एवढा शूट करतोय. कारण की भावना आता जास्त रिस्की नाही आहे रस्ता. मगाशी आहे ना असा रस्ता होता जिथं माझी वाट लागलेली. म्हणजे मोबाईल मी एक साईडला कधी ह्या हातात कधी त्या हातात. आणि आईच्या गावात रस्ता बघा रे, व्ह्यू बघा भाई. भीमाशंकर अशी लोकेशन आहे ना, प्रत्येक जण येईल. आणि इथं थकवा बिकवा काय नसतो, फुल एनर्जी आहे. मी जेव्हा गणपतीत माझी एनर्जी असते ना जेवढी तेवढे आत्ता आहे. प्रत्येक श्वासात एनर्जी आहे, हवेमध्ये एनर्जी इकडं. बाकी चला नंतर भेटू. स्लिपी आहे. प्रसाद प्रसाद त्यांचं म्हणणं प्रसाद, यांचं म्हणणं प्रसाद. पण आपला यो दादूस दे भाऊ. नावाने कधीच बोलायचं नाही, आपली नावं ठेवायची. चला. अरे हा कोणतरी ओळखीचं वाटतंय. कोण कोण तिकडं का, कोण आहे रे. अरे तुम्ही कधी आले भावांनो. लांब लांब पर्यंत आम्ही एकटेच येते. आणि हो एक पेंग्विन. फॉलो करायचं. पेंग्विन काय आम्ही एकटं आलो काय, म्हणजे चौकत आलो काय. आई शपथ वारा एक नंबर आहे, पाऊस पण बेकार आहे. आणि हा जर टोपी नाही घातली ना जाऊ दे भिजणार आहे मी. असं पण रेनकोटचा काही एवढा पण उपयोग नाही, पण हां थोडाफार तरी वाचलोय. टेन्शन नाही रो, टेन्शन नाही. आणि भाई हे चष्मा काढला ना की जो व्ह्यू येतो तो काय स्वर्गापेक्षा कमी नाही. एक नंबर. ब्लर येईल पण सगळं नॅचरल येईल. या चष्म्यात सगळं भुरकट दिसतंय. भुरकट म्हणजे चष्मा बघा राईट माझा. हे बघायचा काळा काळा झालाय. मैं बाबूराव आपटे. ए बाबूराव गणपतराव आपटे. मैं बाबूराव गणपतराव आपटे. त्याच्या मामाचा पोऱ्या. त्याच्या मामाचा बोऱ्या. एक नंबर. आईच्या गावात मगाचपासून आम्ही म्हणजे जेव्हा खाली होतो तेव्हा वाऱ्यासाठी बोलवतो, वारा कधी येईल. आणि आता सध्या ही सिच्युएशन आहे की एका वाऱ्यामुळे ही अशी टोपी डायरेक्ट उडते, डोक्यावर पाणी येतं. आता सध्या मी केला बट वारा एवढा ना ऑटोमॅटिक टोपी मागत होते. बाकी चला आता पुढं जाऊया. कारण की हा जो व्ह्यू दाखवत बसलो ना भाई, हा व्लॉग नाही स्ट्रीम चालू राहील आपली. कंटिन्यू शूट करतो मी स्वतः. पुढं जाऊनच भेटूया आपण. एक नंबर वातावरण आहे, एक नंबर. लेट्स गो. पुढं भेटूयात. बघा कसा सीन आहे. नाही झूम नाही करू शकत. एकाच हातात कॅमेरा आहे म्हणजे मोबाईल आणि एकाच चष्मा ठेवला आहे. ते कसं आहे पाऊस भरपूर आहे ना, सो पूर्ण डोळ्यावर येतं आणि खूप जास्त पाऊस आहे. अरे वा एक नंबर. पाऊसच थांबला. आलेत का. बोला बोला. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलांच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, शंकरा.
हो पाखर तुझ्या इथेच येत आहेत, पण आमच्या इथे एक पण नाही ते. हो त्यांना माहिती नाही मी ब्लॉगर आहे भाई. रिस्पेक्ट आहे, पाखरं पण रिस्पेक्ट करतात बघा. हा कट करेल ना. हो सबस्क्रायबर असतील सबस्क्रायबर आहेत आपले. सपक राईस हे बघा, अख्खी टीम आहे वय. फॅमिली एक नंबर रे. अरे बाप रे, एक नंबर एक नंबर. पाऊस पण थांबलेला आहे आणि भाई साहब खरंच भावनो, कॅमेरा असताना एक नंबर व्ह्यू आला असता, एक नंबर. थोडं पुढे जातो, हे सगळे पुढे आहेत थोडं, तसं काय टेन्शन नाही. पण आरामातच जात आहेत, मी पण आरामात जातो आहे. कारण की मागं आहेत ना, हे लय मागं राहिलेत. त्यांचं पण बरोबर आहे, ते सगळे एकत्र राहत आहेत. ते काय आम्हाला बोलले तुम्ही जावा पुढं बट एकत्र राहा. हे पण थांबलेत, मस्त फोटोशूट वगैरे चालू आहे यांचा पण. चिल एकदम सगळा, काहीच टेन्शन नाही. हां बट कसं आहे माहिती का, लवकर लवकर करायला पाहिजे ट्रेक, कारण की पुढं उतरायचं पण आपल्याला ह्याच रस्त्यावरनं. बघा एक नंबर धबधबा बघा. हो नो, धबधबा का वगैरे धबधबा बघा, एक नंबर. हे म्हणून मी बोलवतो कॅमेरा पाहिजे भाई. कॅमेरा असता अजून मस्त आला असतं कॅप्चर. लेट्स गो. आपल्याकडे काठी आलेली आहे आणि काठी त्याच्या मालकाला द्यायला पाहिजे. ओ निंजा हातोडी, ओ निंजा हातोडी, हे घ्या तुमची काठी. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा, क्लासिक व्ह्यू आहे रे. काय बघताय, कसा आहे व्ह्यू. म्हणून तर बोलतो आपला महाराष्ट्रच भारी आहे. मागच्याला जेजुरीला गेलतो, तिकडं खूप मस्त व्ह्यू होते, भारी वाटलेला. आता आलो भीमाशंकरला पावसाळी वातावरणात, एकच नंबर. आणि तुम्हाला एकदा जरा क्लोजअप दाखवतो धबधब्याचा. हो नो, फोकस तर होत नाही बरोबर. कुठं अरे अरे अरे, एक नंबर हा, एक नंबर. वरती व्ह्यू पण एक नंबर आहे, खालती व्ह्यू पण एक नंबर आहे. बघ ना असं कसं क्रॉस मध्ये येते बघ ना डोंगरातून, है ना. ते छोटासा धबधबा आहे, असं काळ्या डोंगरात काळ्या पांढऱ्या रंगाची रेस मारल्यासारखा दिसतोय तो. खूप छान वाटतंय. हे बघा, आणि व्ह्यू पण एकदम बादशाह येतोय, परफेक्ट, एक नंबर. काय परत बोल. एक बोलू काय, खरं ट्रेकर हाय ते बघ. रेनकोट काठी, रेनकोट पण ते ट्रेकर लोकांचंच घातलंय. ट्रेकर आहे तो. हो, अरे किती वेळा आलाय तो. 25 वेळा. 25 वेळा. मला वाटतं आता वाढवतील आकडा, पण 25च ठेवलाय. नाही त्याचं एज नुसार सांगितलं. भाई जीवन में ये नहीं देखा तो क्या देखा, कडक. गाईज मी हे काय बघतोय, बाप रे. एक मिनिट, आणि खरी रिॲक्शन हा, म्हणजे भरपूर जण बोलतात खोटा खोटा रिॲक्शन देता तुम्ही. भाई हे काय, कॅमेरा तेवढा दिसत नाही पण धुकं बिकं एक नंबर आहेत हा, एक नंबर. हे बघा हे बघा हे बघा, हा व्ह्यू बोलतोय मी, एक नंबर आहे. मस्तपैकी सगळे आता इथे आहेत. अरे एक नंबर बाबो. बघा समोर व्ह्यू बघा, एकच नंबर, एकच नंबर. त्यांच्याकडे चष्मा ना भाई, त्यांनी जरा जपूनच भाई. पूर्ण धुकं येतात,
पाऊस पडतो तर ते पूर्ण पाणी होऊन जातो. सो जरा आरामातच चाला, म्हणून मी मध्ये मध्ये चष्मा काढून पण चालतोय. चष्मा घालतो तेव्हा थोडाफार दिसतो तरी, चष्मा काढल्यावर प्रॉपर क्लिअर आहे. बट कसं थोडा भुरकट दिसतो म्हणून मी कंटिन्यू घालतोय. चला पुढे भेटूया. बघा पूर्ण घनदाट जंगल आहे. आय थिंक दिसत असेल तर. बेकार कॅमेरे, खरंच मस्त आहे ट्रेक. आणि म्हणजे ज्याची इच्छा असेल ना त्यांनीच यावं. हॅलो भाई, एक मिनिट. भैया कहाँ हो? मस्त मजा आली. एकदा व्ह्यू चेक करा, एकदम भारी. गाईस एवढा थकलोय ना भाई, म्हणजे जर आडवा पडलो ना भाई झोपून जाणार मी. जवळजवळ 4 ते 5 तास झोप काढणार. कारण की ऑलरेडी झोप नाही काढले तर थोडीशी आम्ही म्हणजे एक एनर्जी ड्रिंक पिली. त्यानंतर हा ट्रेक सुरू झाला. 2दा लिंबू सरबत पियालो, एकदा वडापाव खाल्ला. ठीक आहे, थोडी एनर्जी आहे म्हणून. आणि आपले भाऊ आहेतच राजनदाचे मित्र, त्यांनी पण मस्त नाश्ता वगैरे दिला. चला पुढं भेटूया. आणि आता जास्त नाही, थोडासाच बाकी आहे, तो झाला की झाला. काहीच दिसत नाही मला काय शूट करतोय ते, बट जो काही अँगल असेल ना ॲडजस्ट करा. सो फायनली पोचलेलो आहे भीमाशंकर. समोर बघू शकता भाई, क्लिअर दिसत असेल तर. जाम फॉग आहे, जाम उंच आहे आणि जाम ट्रॅव्हल आहे. जवळजवळ आम्हाला 6 ते 7 तास लागलेत पोचायला. आणि 4 ते 5 तास काय नाही वाटला, लास्टचे 1-2 तास लय बेकार गेले, लय बेकार चढण होती. हे बघा राजन दादा, फायनली पोचलो. फायनली भीमाशंकरला पोहोचलेलं, पण गर्दी एवढी आहे की आम्हाला दर्शन भेटेल. हो, दर्शन भेटेल का नाही सांगता नाही, बट भाई पोचलो, ती मेन गोष्ट आहे. आणि आम्ही 4घच पोचलोय, बाकी पब्लिक अजून दिसत नाही, आली नाही, खाली आहे. तो बघू हे काय बोलतात पुढं. बघू शकता चला. हे बघा, हे दोघं इथं, हे भाई बघ राजन दा इथं. अरे चल चल पुढं चल. आणि मी इथं भाई, एवढा बेकार सीन झाला ना, लय बेकार. मी नंतर सगळं सांगेन, फक्त आतासाठी एवढं सांगतो की बाकीची अर्धी माणसं मागं, एक माणूस पुढं आणि आम्ही 4 जण मधी. लय बेकार सीन. आणि जो काय सीन झाला ना नंतर एक्सप्लेन करून सांगतो प्रॉपर. कवर लावून काय फायदा नाही वाटतं, आतमध्ये घुसलाय पाणी. हे बघा 4घच, परत बाकीचे मंडळी कुठे आहेत काहीच माहीत नाही. एक भाऊ फक्त पुढे गेलेत. हर महादेव, हर महादेव. हे बघा टिक्का दाखव, टिक्का दाखव. हे बघा इथे याने टिक्का लावलाय, इथं मी टिक्का लावलाय. आणि ना आता कॅमेराचा तुम्ही बोला असाल, हे बघा कवर आहे ना आपला, तो जरा साफ आतमध्ये वाफ भरले त्याच्या. अजून थोडा वेळ लागेल आपल्याला दर्शनाला, त्याच्यानंतर बघूया
काय करायचं आहे, खूप जाम लागले, तहान पण जाम लागले, पण ऑप्शन नाही काय, करू नाही शकत आपण काय. बघू ना, ट्राय करूया. दर्शनाला घेतलं ना, पाणी पिऊ मस्त. आणि स्पेशल म्हणजे इकडं आपला दादूस मी बोललेलो, तो मागच्या वर्षी आलता, मागच्या वर्षी नाही 1 वर्ष आलता तो आधी, त्या दुसरी फेरी आहे ती, दादूसची दुसरी फेरी यावी. सो जेव्हा पहिली फेरी होती तेव्हा तो बोललेला मला इकडची जडीबुटी ट्राय कर. एक जडीबुटी आहे ती खाल्ली की जे काय गोष्टी आहेत गोड वगैरे ते गोड लागत नाही, त्यांची काही चवच नाही लागत. सो असं आहे. सो ती पण ट्राय करायची आहे. साखर खाल्ली तर असं वाटतं माती खातो आहे. त्यानंतर चहा पिली तर चहाची चव नाही लागत. सो बघूया नंतर. काही 4-5 जण आम्हाला भेटलेले आहे मगाशी. ते बोलत होते मंदिर बघायला भेटेल तरी नशीब आहे तुमचा. आत्ता डायरेक्ट दर्शनाला आलो आहे आम्ही. हे बघा, एक नंबर सुंदर मंदिर आहे भाई, एक नंबर मंदिर आहे. एक नंबर. आता कसं आहे, इथं अलाउड तर नसेलच 100% व्हिडिओची. सो दर्शन वगैरे घेतो आम्ही आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. चला लेट्स गो, बाय बाय. गाईस फायनली एक्झिट घेतोय. काही छान थकलोय, जाम बेकार थकलोय. बघू चला. ओके गाईस, तर आत्ता जस्ट दर्शन वगैरे झालेले आहेत. फटाफट झाला आणि रांग बोललो ना, आता जाम मोठी रांग लावली. एकच रांग लावली आणि जाम मोठी रांग लावली. आणि आमचा नशीब चांगला की आमचा फटाफट तरी झाला. सो आता नाश्त्याला वगैरे बसलो आणि अर्धी जी पब्लिक आहे ना ती आत्ता दर्शनाला निघाली आहे, आताची इथून दिसेल. सो आता नाश्त्याला बसलो बघा, यो इथं आणि इथं मागं पब्लिक. त्या नवीनला सांग बॉम्बे पॉईंट इधर. अरे नको नको, त्यांना तिकडनं मुंबई पॉईंट पुढे जाऊ. मग इकडे नको, इकडे आले की आणखीन लेट होणार. नको नको, त्यांना सांग आम्ही पुढे गेलो म्हणून सांग. त्यावेळी एक तर फोटो काढायला त्यांना सांगा आम्ही उतरायला चालू केलं म्हणून. हॅलो 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 पब्लिक गाईस. तर काल आलो. काल किती वाजले माहिती काय, 11 वाजले आम्हाला घरी पोचता. खूप थकलेलो आणि शेवटी घरी आलो तेव्हा आंघोळ वगैरे केली, पायांना वगैरे जरा आराम वगैरे दिला, जेवलो आणि डायरेक्ट झोपलो. एक व्हिडिओ पण नाही बघितली मी की काय शूट केलं आहे, कसं काय केलं आहे. फक्त फोटो वगैरे थोडेसे 1-2 बघितलेले, ते पण दुसऱ्यांचे दादा लोकांचे वगैरे आणि माझे पण थोडेसे. सो काहीच टाकला नव्हता इंस्टाग्रामवर वगैरे पण स्टोरी वगैरे. सो घरी आलो, झोपलो, जेवून लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी थोडेसे फोटो वगैरे टाकले इंस्टाग्रामवर, थोडा व्हिडिओ वगैरे एडिट करून अपलोड केल्या आणि लगेच ब्लॉग्स एडिट करायला चालू केला. 10 वाजता एडिट करायला चालू केला आणि आता वाजलेले आहेत 1, दुपारचे 1 वाजले. तरी पण व्हिडिओ एडिटिंग अजून बाकी आहे थोडीशी, बहुतेक कंप्लीट झालेलं आहे. फक्त एक व्लॉगला एंड करायचा बाकी होता. आता सीन झालता असा की तिकडचा मी सीन सांगतो, तिकडचा मी सीन सांगितला नव्हता ना. सो तिकडं सीन कसा होता, भरपूर गर्दी, ठीक आहे, पब्लिक भरपूर होती आणि त्यात एवढी माणसं म्हणजे जिथून आपण एक्झिट घेतो ना तिकडून आम्ही एंट्री घेत होतो आणि भरपूर जण होतो आमच्यासोबत. सो झाला असा, तिकडं मला जी गोष्ट नाही पटली ती सांगतो. तिकडं असं झालं की जे माणसं होती तिकडची, म्हणजे जे लोकांना थांबवणं वगैरे जाणं वगैरे दे होते, ते लोकांना ढकलत पकड होते. सो एक फॅमिली होती, UP साईडची वगैरे होती वाटतं. तो माणूस आणि त्याची मुलं बायका वगैरे त्यांच्या होत्या. सो त्यांची ती फॅमिली ती पुढे गेली आणि तो मागं राहिला थोडा. तो त्यांच्यासोबत जायला लागला. त्याने भाई जो तिकडचा कोणतरी होता तिकडचा माणूस, त्याने ह्याला खेचला बाहेर. त्याची मुलगी आली बाहेर, लहानच मुलगी होती, ती रडायला लागली पप्पा पप्पा पप्पा. तरी भाई ह्याने काय ऐकला नाही, ह्याने डायरेक्ट ह्याला खेचला आणि ढकलला खाली, म्हणजे जमिनीवरती त्याला पाडला. आणि ते सगळं झाला. तर तेव्हा मी शूट करायला जाणार होतो, बट ते एक भीती पण असते माझ्यात, म्हणजे भीती होती की बाबा त्यांनी परत मोबाईल वगैरे घेतला असता, व्हिडिओ वगैरे डिलीट करायला लावला असता
त्यापेक्षा आपण व्हिडिओ शूटच नाही केली. आणि भरपूर काय काय झालेला, पोलीस वगैरे पण आलेले, पोलीस लेडीज, सो त्यांना पण अलाउड नाही केलं आतमध्ये जायला. म्हणून दर्शन वगैरे पण आपल्याला नीट काय भेटलं नाही, पण आपण तरी पण त्या लाईनमध्ये घुसून आपल्याला चांगले दर्शन भेटले. स्क्रीनवरनं आपण दर्शन घेतले, मुखदर्शन घेतला, आपल्याला स्पर्श पण दर्शन घेतले असते. बट सीन कसं राहिलं की टाईम मेन होता. आपल्या तिकडे थांबायचं नव्हता, आपल्याला उतरायचं पण नव्हतं तिकडून. सो फटाफट आम्ही मुखदर्शनच घेतले. आणि मग त्यानंतर 2 वाजता आम्ही नाश्ता वगैरे केला, ते तुम्ही सगळे ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आणि त्यानंतर लगेच खाली उतरलो. आणि खाली उतरताना ब्लॉग काही शूट नाही केला, कारण की खतरनाक पूर्ण हालत झालेली. एक तर ऑलरेडी थकलेलो आणि त्यात उतरताना अजून बेकार पाय वगैरे दुखत होते. सो त्यात का शूट तर आपण केला नाही. बाकी आता घरी पोचलो आहे, दुसरा दिवस आहे आणि खूप थकलो आज पण, पाय वगैरे दुखत आहे. हा पाय तर पूर्ण गेला आहे लेफ्ट साईडचा. बाकी चला, ह्या व्लॉगला मी इथेच एंड करतो. कसा वाटला तुम्हाला आजचा भीमाशंकरचा व्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, ह्या व्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका नवीन व्लॉगमध्ये. आतासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.